जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम पिकलिया सेंद कडू पण गेले पिकलिया सेंद कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे पिकलिया सेंद कडू पण गेले पिकलिया सेंद कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले खायचे काम क्रोध लोभ निमाले खायचे अवघे आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भाव भाव आठव नाठव गेले भाव भाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले खायचे काम क्रोध लोभ निमाले खायचे अवघे आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईची काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली विठोबार कुमारी विठोबार कुमारी पिकलिया सेंद कडू पण गेले
पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे हा सृष्टी झाली विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ देहू निवासी जगदवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा सेवेकरता अभंग घेतलेला असून या अभंगातून तुकोबरायांनी आपली प्रातिभ अनुभूतीपूर्वक सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतरचा अनुभव सांगितलेला आहे. महाराजांचे काही अभंग साधक दशेतले आहेत, काही अभंग सिद्ध अवस्थेतले आहेत. त्यापैकी हा अभंग आहे. भगवंताची अनुभूती आली व्यापकत्वानं आणि त्यानंतर काढलेले ते उद्गार आहेत. दृष्टांतपूर्वक महाराज काय म्हणतात, पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभाव आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली जयांचे केले या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो तुमचा अनुग्रह लादलो करुणा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो भावाई सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रणीला बुधामम जगननिहित पाणी मंडनन मंडनाना तरुण तुळशीमाला कंदनम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रथमतः भगवंताला वंदन करून संत श्रेष्ठ गुरुजनांना वंदन करून तिसरा नंबर मी नेहमीप्रमाणे सांगत असतो तुम्हा सर्व श्रोत्यांचा आहे साथीदारांचा आहे माता भगिनींचा आहे वडीलधाऱ्या मंडळींचा आहे ह्या सर्वांना वंदन करून ही कथा करायची आहे आजच्या ह्या कथेचं प्रवृत्तीनिमित्त आज हरिदिनी एकादशी आहे आणि परंपरेने चालत आली आमच्या मारुती महाराजांची एकादशी त्यांच्या वडिलांच्यापासून माझ्याकडे ही सेवा आहे आणि ह्या आषाढी झाली की दुसरी येणारी एकादशी ती लक्षातच असते नवीन कॅलेंडर आले की त्यात मी नोंद करून ठेवतोय तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे या संत उक्तीप्रमाणे सेवा करायच्या अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे मला वाटतं इथं सगळे साधक आहेत पाठ चालतोय श्रवण करणारी माणसं आहेत महाराज हे आपला भाग सोडा तर बाकीच्या भागात बघितलं तर तिथं काय दम नाही महाराज दम नाही म्हणण्यात काय की विनोदाशिवाय काय नाही गमती सांगणारा महाराज चांगला तो अभंग एकीकडं आणि गंमत लोय भारी कीर्तन अभंगाकडं कोणी येतच नाही अभंगाकडं कोणी येत नाहीत म्हणून बाहेरचे लोक इथे यायला सुद्धा लाजतात ते गणपतीला सप्त्यानं आम्हाला विचारलं होतं तिथल्या महाराज काय हो इथं तुमच्या ते सगळे विचारसागरणी ते वृत्ती प्रभाकर शिवाय काय इथं बोलतच नाही सगळे महाराज कोण म्हणतो ते साथीदार आलेले सप्त्यात साथीदार गायक होते का नाही ते तिथं आमच्या त्या पाटा ठिकाणी आले आणि सगळे म्हटले इथं ते विचारसागर ते ह्याच्याशिवाय काय बोलतच नाहीत म्हटले मी म्हटलं आमच्या भागात ते दुसरं काय फालतू चालत नाही म्हटलं मी माणसं सगळी तयार आहेत उगाच काहीतरी सांगून चालत नाही आता हा शेवटला घेतलेला अभंग महाराजांचा आहे या अभंगाचा आपण माझ्या प्रज्ञेप्रमाणे आपणासमोर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतो महाराज म्हणतात पिकलिया शेंद कडूपण गेले तैशे आम्हा केले पांडुरंगे हे पहिल्या पदाचा भाव असा आहे माझं कडूपण गेलं दृष्टांत दिला शेंद माहिती आहे ना आता त्या अलीकडे नामशेष व्हायला आहे महाराज
शेंद म्हणजे ते चिबोड म्हणून नावाचा चिबोड असा, म्हणजे कसं असतोय भोपळा किंवा टरबूज असते का नाही तसं ते फळ असायचं. ते कच्चं असलं की एकदम कडू आणि पिकल्यानंतर एकदमच गोड. आम्ही ते खाल्ले. त्याला शेंद म्हणतात. शेंद पिकलं की गोड लागते, गोड लागते. आता आपण त्याचं चिंतन पुढं थोडंफार करूया. हे दृष्टांत दिला. तसं पांडुरंगानं मला काय केलं, मला गोड केलं. पांडुरंगानं मला गोड केलं. पुढे म्हणतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आमच्याकडं काम क्रोध लोभ हे 3 विकार, शेडी विकारापैकी हे आहेतच महाराज. पण महाराज म्हणतात ते निमाले ठाईची. निमाले म्हणजे संपलेच. परवा आमच्या घरात झालं होतं बघा चिंतन. तुकाराम महाराजांनी त्यासाठी बराचसा प्रयत्न केला. इतकं ते सोपं नाही. काम क्रोध जायचं इतकं सोपं नाही. महाराजांनी त्या काम क्रोधांना अगोदर बंदीखान्यात टाकलं. काम क्रोध बंदी खाने, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हा चाल चाल. काय म्हणतात, पहिल्यांदा काय केलं, काम क्रोधांना बंदीत टाकलं म्हणतात महाराज. म्हणजे प्रयत्न आहे का नाही, इतकं सोपं नाही, बंदीत टाकलं. आता त्याच्या पुढे चिंतन असं आहे, जो बंदीत टाकलेला आहे तो कशावर तरी सुटेल का नाही, कधीतरी तुरुंगात टाकला आहे तो जामिनावर सुटणार का नाही, जामिनावर सुटणार किंवा शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सुटणार. कधी काय असणार, बंदीत टाकलेलं ते बंधनात ते सुटणारच की. महाराज म्हणतात त्याच्यानंतर पुढं एका अभंगामध्ये, जरी सुटले तर काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. काम क्रोधाला आता चाल नाही. सुटले जरी असले तर ते चाल करू शकत, म्हणजे अंगावर धावून येऊ शकत नाहीत. का, भूती झाली समता. सर्वत्र व्यापकत्वाने जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, अशी अवस्था प्राप्त झाली. त्याच्यामुळं काम क्रोधाची चाली नाही. आणि त्या भगवंताला, त्या पांडुरंगाला शरण गेल्यानंतर काय झालं, शरण गेल्यानंतर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात महाराज, काम क्रोध हा काम क्रोध लोभ काम क्रोध काम क्रोध लोभ कामाने ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची.
म्हणतात निमाले. कधी म्हणतात? मी आता सांगून गेलो, अभंगात ते नाही. देवाला शरण गेल्यानंतर काय झालं? शरणागत झालो तेने मीपणा मुकलो. देवाला शरण गेलो आणि त्याच्यामुळं का नाही माझा मीपणा गेला. म्हणजे देहाचा अहंकार, मी आमचं सर्वत्र मी असं नाही. मी काय केलं? मी पकवाज वाजवलं, होय ना. मी कीर्तन केलं, मी प्रवचन केलं, मी ते असं केलं, मी ते तसं केलं. हे जे मी आमचं आहे, देवाला शरण गेल्यानंतर मी उरला नाही. का शरण गेलं? तर शरण जाणे म्हणजे कसं जाणे? शरण जाणे शब्दाचा अर्थ काय? सगळ्या भावानं आपल्याकडं काय शिल्लक ठेवायचं नाही. त्याला भगवंतानं सांगितले, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीच ऐकू. प्रत्यक्ष भगवंताने सांगितले. मग ते आता जे प्रमाण घेतलं, शरणागत झालो त्याने मी पणा मुकलो. आता त्या पुढचं त्या अभंगामध्ये असं आहे, आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. आता काय भगवंत दिल तिची वाट बघायची, आपण प्रयत्न करायचा नाही. का करायचा नाही? तर देवाला शरण गेल्यामुळं त्यातला एक भाग असा आहे, 2 भाग आहेत मला. एक ज्ञान मार्ग आणि हा भक्ती मार्ग. भक्ती मार्गानं देवाला जर शरण गेलं अनन्य भावानं, अनन्य कळलं ना? अन्य न त्याला अनन्य म्हणायचं. त्याला मी नेहमी उदाहरण सांगतो, इथं बराच वेळ सांगितले. कीर्तन ऐकायला एक माऊली आली बाळाला घेऊन आली हो. आणि तिला फोन आला म्हणून, मिस कॉल झाला म्हणून बाहेर गेले. बाळ झोपलं, ते तिथं झोपवलं माणसं बायकातनी आणि बाहेर गेली. ती यायच्या अगोदर ते बाळ उठलं. ती माऊली जरा कुरूप होती, रंगानं काळी होती, देखणी नव्हती महाराज. काळी सावळी कुरूप जरा अशी होती. ते बाळ उठलं आणि ते लागलं रडायला. मग शेजारी ज्या माता भगिनी होत्या तिने आपल्याकडे, सुंदर होत्या, गोऱ्या पण होत्या, सगळं होतं, पण ते काय त्यांच्याकडं राहीना. त्याला आता कोण पाहिजे? कुरूप जरी असले तर माझीच माय पाहिजे, माझीच आई पाहिजे. ह्याला काय म्हणायचं? अन्य न. तसं अनन्य भावानं देवाला जर शरण गेलं तर देव काय करतो? श्रीगुरु रूपानं भेटतो किंवा श्रीगुरूंची भेट घालून देतो आणि ज्ञानाचा बोध करतो, ज्ञान देतो महाराज. आणि एकदा ज्ञान झालं की मग कसं आहे, ते व्यापकत्वानं अनुभूती येते. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचरदाता, होय का नाही? अन्यनं. पण अन्यन्य असल्याशिवाय देव कृपा करत नाही. सर्वस्वानं. त्याला दुसरा एक महाराजांचा अभंग आहे, साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी. सर्वस्व दिल्याशिवाय देव साधत नाही. मला सर्वस्व म्हणजे ह्या सगळं द्यायला लागते. तुम्हाला परिचयाचं उदाहरण सांगतो, दृष्टांत सर्वांच्या परिचयाचा आहे. दुःशासनानं द्रौपदीच्या पदराला हात घातला, तिच्या अंतःपुरामध्ये जाऊन आणि वडी ताणली. द्रौपदी म्हणले, हे मूर्ख आहे म्हणले, पण सभेमध्ये मोठमोठे लोक आहेत, तिथं गेल्यानंतर माझा न्याय निवाडा होईल. ती आली नाही म्हणत होती, पण आली तिच्यावर. पण तिथं कोण कोण होते आपल्याला माहिती आहे सगळे. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, मोठमोठे सगळे पांडव, 5 बलाढ्य सगळे होते. सगळ्यांनी खाली माना घातल्या. कोणी सोडवाय तयार नाही, कोणी काय बोलाय तयार नाही. अरे वडू नको सुद्धा कोण म्हणाय, फक्त एकमेव म्हणला. कोण? विदुर काका. ह्या सभे म्हणजे हे चुकीचं आहे म्हणले, ह्या सभेत थांबण्याविषयी गेल्याला बरोबर ते उठून गेले महाराज. त्या सभेत थांबले नाहीत विदुर. मग राजा कोण? धृतराष्ट्र. तो आंधळा होता, आतूनही आंधळा आणि बाहेरूनही आंधळा असा तो राजा. आणि त्या राजाचे ते हे सगळे बाकी सेवक हे सगळे. मग भगवंताला हाक मारली. पण साडीची गाठ, आता आम्हाला काय माहीत नाही, साडी नेसत असताना एक गाठ असते, त्या गाठीवर एक हात ठेवला, उजव्या हाताचा अंगठा, आणि एका हातानं हाक मारली.
भगवंताला हाक ऐकू गेली, रुक्मिणी माता होते पुढं. देवा ती द्रौपदी हाक मारते, जावा ना. मारू देत म्हणली, मारू देत, मारू देत. ऐकू येत नाही काय, का तुमच्या कानाला पडदा आहेत काय, वगैरे वगैरे. एवढी हाक हाक मारते, केवढ्यानं हाक मारते द्रौपदी, आणि तुम्ही जात नाही. थांब थांब रुक्मिणी थांब म्हणले, थांब. आता तो पदर ओढवतोय, सगळं होतोय, आता शेवटची गाठ. आता काय चालत नाही माझं, माझी लाज मी राखू शकत नाही म्हटल्यानंतर ज्यावेळी दोन्ही हात वर केले त्यावेळी भगवंत साडी रूपानं अवतार घेतला आणि प्रकट झाला. वेळ का सखया लाविला, दीनानाथा ब्रीद सांभाळ्या फुले. द्रौपदी हाक मारते देवाला, पण ज्यावेळी दोन्ही हात वर केले त्यावेळेला म्हणजे अनन्य भावना. आता देवाशिवाय यात वाचवणारा कोण नाही असं ज्यावेळी झालं, कर्तृत्वाची भोक्तृत्वाची भ्रांती संपली. कर्तृत्वाची दोन्ही हात वर केलं त्यावेळी देव झाले. याला म्हणावं शरण जाणे. असा जो देवाला शरण गेला त्याला भगवंत काय करतो, गुरुरूपानं किंवा माझ्या आपल्याला रोज आपण प्रमाण म्हणतोय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमा आपणची देव होय गुरु, किंवा गुरुच तरी भेट घालून देईल. असं आपल्याला चरित्रातली सगळी बरीच संतांची चरित्र माहिती आहेत. ज्ञान देतो. मग एकदा ज्ञान झालं की काय होतंय, मग सर्वत्र पांडुरंगाचीच अनुभूती येते ने. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी दैवत, विठ्ठलपुरीचे दैवत. हा सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. अशी अवस्था प्राप्त झाले. हां, अशी अवस्था प्राप्त झाले. मग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात, अवघे
विकलिया सेंद कडूपण केले, दृष्टांत दिला. तैश्याम्हा केले पांडुरंगे. आता हा दृष्टांत काय दिला हो? तुमच्या आमच्यामध्ये कडूपणा कसला आहे का नाही? कडूपणा व्यवहारामध्ये माणसं म्हणजे त्यो होय कडू, त्यो लय कडू. म्हणजे काय कडू म्हणजे काय? चाटून बघितलंस काय? किंवा माता बघितली म्हणजे ती लय कडू, कडू ब्यायची म्हणते त्याच्या पुढचं. मग आता कडू का तू चाटून बघितलीस काय? हां, कडू. आता गोडच्या विरुद्ध कडू. कडूच्या म्हणजे तर सापेक्ष कसं, हे रसातले प्रकार आहेत नाही. आंबट, खारट, तिखट, गोड, कडू, षड्रस आहेत ते कडू. आता कडूपणा आहे त्याच्या उलटं कसं आहे? गोडपणा. पांडुरंगानं आम्हाला गोडपणा दिला आणि आमचा कडूपणा गेला. म्हणजे काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, दंभ गेला, अहंकार गेला. माणसाकडे लय ते एक लक्षात आलं म्हणून सांगतो. कडूपणा त्याला माऊलींच्या सुद्धा ओव्या आहेत 13व्या अध्यायामध्ये. वर्ण दिसताना एकदम गोड दिसतोय. आमच्यासारखे बोस नाही आलं का? या 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 महाराज, या 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 काय म्हणजे आदर भाव आणि काय. पुढे गेलं, दर्शन झालं आणि पुढे गेलं, हो महाराज होय एकदम बेकार. पण वर्ण दिसते चांगलं आणि आत काय? आत द्वैताशिवाय काय भरलेलं नाही. त्याला माऊलींची एक उभी आहे. मृत जाईन सा श्रृंगारीला, गाढव तीर्थी न्हानीला, कडू दुधिया माकीला, गुळे जाईन सा. कशी उभी आहे बघा. मृत माणूस आहे, जीव नाही, त्याला श्रृंगार करून काय उपयोग आहे का हो? आज जीवच नाही, त्याला वर्ण रंगवून काय उपयोगाचा आहे? गाढवाला तीर्थात आंघोळ घाला, ते उकरड्या जाऊन लोळल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी एकापेक्षा एक सरळ दृष्टांत दिला. किती स्तुती करा, निस्सुग स्तवीला विसरे जाईनसा, विसरे जाईनसा. आणि कडू दुधिया माखीला गुळे जाईनसा. कडू भोपळा आहे आणि वर्ण गुळ लावला आहे. का उपयोग? कळस धिमाचे पोकळ, आत हां आत चित्रीव फळ, आत शेण, अशी ती उभी आहे. चित्रीव फळ, हां आत शेण. हे बघा, काही ठिकाणी काही श्रीमंताच्या घरात नाही का नाही असं हे असतात काय पोच शो बसायचं काय म्हणतात त्याला, कोच. टीपॉय असते आणि त्या टीपॉयवर फळं ठेवलेली असतात. एखादा खेडेगावातला माणूस गेला का नाही की काय फळं भारी आहेत, मग सफरचंद, केळी, काय चिक्कू, आंबे. आमच्यासारखा खेडेगावातला माणूस गेला पावसाळ्यात, श्रावण महिन्यात, आणि ते सगळे आंबे होते. त्यानं विचारलं, त्याला राहू नाही, तोंडाला पाणी सुटलं. म्हणला महाराज ह्या दिवसात हे आंबे कुठून आणले सर? तो म्हणला महाराज ते शोभेचे आंबे आहेत, शोचे आहेत, मातीचे केले आहेत, कलर दिला आहे, आत शेणच आहे. त्यात आत काय आहे? कडूपणाबद्दल मी सांगायला. कशासाठी सांगाले हे ओव्या? कशासाठी? वर्ण दिसतोय चांगला पण आतला कडूपणा गेलेला. मी ते बऱ्याच वेळ दृष्टांत सांगतोय. एक माणूस असा होता, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची नाही. एकत्र कुटुंब, चौघं भाऊ एकत्र, मालकी एक. आता आमच्या गावाचं उदाहरण घेऊया दृष्टांत म्हणून. मग आमचा बाजार कुठला? सरवडे किंवा तिकडं त्या भागात टिपकुर्ली. मग पुढे दीपावळीचा सण आला, मालक बाजारला गेला. मालकानं 24नी 4 साड्या आणल्या. दीपावळीला काम करणाऱ्या बायकाशनी साड्या आणल्या. हो, साड्या आणल्या, त्या दीपावळी दिवशी नेसल्या आणि असे निघाले शेताकडं. तर तो माणूस एक असा होता, तो म्हणला नवी साडी आहे वाटतं. त्या तिघीजणी निघाले. ते मालकीन घरात, मालकाची मालकीन घरकामात, ह्या तिघीजणी शेताकडं. नव्या साड्या आणल्यावर वाटतं मालकान. तर होय, केवढ्याच्या आहेत? तर तिने 500 रुपये म्हणून सांगितले. होय, मी घेताना होतो की तिथं.
त्या साड्या घेताना तिपकुलीच्या बाजारात मी होतो. रंगानं एकसारखे आहेत, तुमच्या पापाशाच्या आहेत, कारण आपल्या बायकोची 1000ची घेतली आहे, रंग एकसारखाच आहे. ह्याला म्हणायचं कडूपण. अशी किती कडू समाजात असतील काय सांगता येत नाही. हां, हे कडूपण जाईल कधी? ज्ञान झाल्याशिवाय, अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय हे कडूपण जाणार नाही. अरे सर्वत्र तोच अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. एकनाथ महाराजांचा हा अनुभव आहे. त्रैलोक्य आता आनंदाचं झालं. माऊलींचा बी अनुभव आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. नुसतं भूलोक नव्हं, तिन्ही लोकांमध्ये आनंद आहे. म्हणजे द्वैत नावाची गोष्टच नाही, हा त्यांचा अनुभव आहे. तुकाराम महाराजांचा अनुभव आपण रोज म्हणतोय. देवाच्या दर्शनाला गेले, देवाचं अनुभूती आली, दर्शन झालं. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. हो हो भाग गेला तीन गेला, भाग गेला तीन गेला. कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. अंतकरण वृत्तीनं ज्यावेळी त्या ज्ञानाचा बोध घेतला त्यावेळी सर्वत्र देवाचीच अनुभूती आली. नवे नवे सर्वत्र मीच आहे अशी अनुभूती आली. आता त्याचा परिणाम काय झाला? भाग गेला, शीन गेला, पुढचा शब्द अवघा झाला आनंद. अवघा म्हणजे व्यापकत्वानं, व्यापक आनंदाशिवाय दुसरं काय नाही. त्याला महाराजांचं दुसरं पण आनंदाचे दोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंद सर्वत्र आनंद, सर्वत्र आनंद अशी अनुभूती आली. आता हे बघा, काम क्रोध कधी होत्या? तो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काम क्रोध जात नाहीत. मी आहे तोपर्यंत. मी मग काय सांगता पुढं गेलो. मी मग आम्ही कशाला मी म्हणतो? या देहाला मी म्हणतो. या देहाला
मी म्हणतो, हेच आमचं अज्ञान आहे. ह्या देहाला मी म्हणतो आणि सगळ्या जगाला दोष देतो. जगाचं दोष काढण्यापेक्षा अगोदर तू कोण आहेस याचा शोध घे. कोणाचा शोध घ्यावा? आपलाच शोध घ्यावा. मी कोण? हा देह म्हणजे मी का? हा देह म्हणजे मी नाही. नाही मग कोण आहे? माझा देह म्हणा, चालेल. देह कोणाचा आहे? माझा म्हणतोय मी, पण काही ठिकाणी मी म्हणतोय देह, काही ठिकाणी माझा देह म्हणतोय. असं सगळं आमचं चालतंय. म्हणजे मी आहे ते माझं होऊ शकत नाही आणि माझं आहे ते मी कधी होऊ शकत नाही. मग सगळंच बघा, ते जे जे काय माझं आहे ते म्हणजे मी नव्हे. मग कोण मी आहे? मग या देहाचा पंचनामा माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये केला. सर्वांच्या त्या ओव्या पाठ आहेत. देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, हे काळा नळाच्या तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पांक पाकडे तवहे सरे, असा हा देह आहे वरचा. मग हे हा देह ज्या सत्तेवर चालतो ती सत्ता मी आहे. आत असणारं जे चैतन्य आहे ते माझं स्वरूप आहे. मग चैतन्य सर्वत्र आहे. मगाशी म्हटलं मी, विठ्ठल विस्तारला ज्याने. मग असं सगळं जग जर मीच आहे तर मग आता इथं इच्छा शिल्लक राहील का? काही इच्छा शिल्लक राहत नाही महाराज अनुभूतीवर. इच्छा असली की काम निर्माण होतो. इच्छा असेल, काम काम शब्दाचा अर्थ काय? काहीतरी मला पाहिजे असं वाटणं, मी संबंधी मला काहीतरी पाहिजे असं वाटणं, याचं नाव आहे काम. ते जर नाही इच्छा पूर्ण झाली, ज्याच्याकडे आहे त्याच्याबद्दल क्रोध येतोय, निर्माण होतोय. त्याच्याबद्दल क्रोध, त्याचा माऊली म्हणतात, जे तर काम उपजला ते क्रोध आधीचे आला, आधीचे आला क्रोध. आणि मग ते मिळालं तर त्याचा लोभ निर्माण होतोय, लोभ निर्माण होतोय. मग हे काम, क्रोध, लोभ हे तीन काय म्हटले? हे शत्रू आहेत आपले महाराज. हे जातील कधी? ज्ञान झाल्याशिवाय हे जाणार नाहीत. एक. आणि दुसरं, अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये जर रंगून गेलं तर ते राहत नाहीत महाराज. रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे पतंगे, नवे तुझा परिवार. आपण म्हणतो, आपण भगवंताच्या रंगात रंगाय पाहिजे. कधी रंगल? काम क्रोध गेल्याशिवाय तो रंगून जात नाही. म्हणून महाराज म्हणतात, काम क्रोध लोभ निमाले ठायचे. हे सगळे माझे गेले. कसे गेले? का गेले? आपण मगापासून चिंतन केलं. ज्ञान झालं, भगवंताचं स्वरूप झालं, नवे नवे सर्वत्र मीच अशी अनुभूती आली. त्याला एकनाथ महाराजांचा आहे, मी तो सोये परब्रह्म, मी तो सोये आत्माराम, मज नाही आधी व्याधी, मी तो असे निरूपादी. मीच परब्रह्म आहे, परब्रह्म आहे. मला आधी नाही व्याधी नाही. आधी म्हणजे शारीरिक आणि व्याधी म्हणजे मानसिक. दोन्ही काय प्रकारचं नाही. रोग व्याधी नाहीत माझे, नाही. मला निरूपाधीच नाही. हां बरोबर आहे ना? आधी व्याधी, हां उलटं झालं माझं. व्याधी म्हणजे हे स्थूल शरीराची व्याधी आणि मानसिक असं ते आधी 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 मानसिक आजार. कारण हे शरीरच माझं नाही तर याचा संबंध काय नाही असा अनुभव आला. अशा रंगामध्ये मी रंगून गेलो. त्याच्यामुळं आता काम क्रोधाचा आता चाली नाही. नव्हे नवं ते संपलेच. निमाले म्हणजे संपलेच. ते काम क्रोध संपले. त्याला हनुमंतरायांचं उदाहरण घ्या की. त्याला ते म्हणूयाच आपण, खेळिया माझी एक हानम्या शहाणा, खेळिया माझी एक हानम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे. हा कामचे नाही देत क्रोधचे कैसा, कामचे नाही देत क्रोधचे कैसा, ते
तेथे कैसे भांडण रे, हा तेथे कैसे भांडण रे, हा रामागड्याची आवडी मोठी, रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेने रे, हा म्हणून लंके पेने रे, ऐक खेळिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ रे, हो काय म्हणतात, हनुमंतरायाचं उदाहरण देतात, कामची नाही तिथं क्रोधाची काहीच, जिथं काम नाही तर क्रोधाचा संबंधच काय नाही, असं जाणून खेळ खेळायचा आहे. कसा खेळ खेळायचा मग, देवाच्या रंगात रंगून जायचं आहे, म्हणजे आनंदात रंगून जायचं आहे, आनंदात. आणि त्या आनंदात रंगल्यामुळं तिसऱ्या पदामध्ये महाराज म्हणतात, आठव नाठव गेले भावा भाव, मी कुठं आहे याची आठवण नाही, जाणीव शानीव बोझे सांडून या दूरी, जाणीव शानीव बोझे सांडून या दूरी, आपण वस्तिकार वर्ता तसे संसारी, आपण वस्तिकार वस्त तसे संसारी, हा धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, जाणीव जाणीव शानीव ओझे सांडूनिया दुरी, मी जाणतोय हे बी ओझच आहे आणि मला काय जाणता येत नाही हे बी ओझच आहे, हे दोन्ही दुरी सांडून आपण वस्तीकर वर्तत असे संसारी. आता ते दृष्टांत दिलं आहे महाराजांनी. असा आलेला संसारात हे माझं किंवा माझं ह्यातलं काय माझं नाही असो जो व्यवहार संसारामध्ये असतो, धन्य जगी तोची एक हरिरंगी, तो अखंड भगवंताच्या नामचिंतनात असतोय महाराज, देवाच्या आनंदामध्ये तल्लीन असतोय महाराज. तो कशाला चिकटून राहत नाही, घर माझं म्हणत नाही, हा देहसुद्धा माझा म्हणत नाही, बायका मुलं माझं म्हणत नाही, शेतीवाडी माझं म्हणत नाही, माझं म्हणत नाही म्हणजे त्यात काम करत नाही का, करतो त्याला ते शास्त्रीय शब्द आहेत, रोज आपण प्रमाण म्हणतोय, धनदारा बंधू सोयरे पिशून, पुढचं महत्त्वाचं आहे, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाचे. मिथ्या म्हणजे शब्द, मिथ्या शब्दाचा अर्थ काय, मिथ्या सगळं खोटं आहे म्हणतात, असं जर अर्थ केला तर इथं कीर्तनात खोटं म्हणशील आणि घरात गेल्यावर जेवायने वाटलं तर काय करशील मग, बायका मुलं सगळी मिथ्या म्हणून नाही चालत महाराज. हां, मिथ्या शब्दाचा अर्थ काय, असून नसल्यासारखं राहणे. मिथ्या शब्दाचा खरा अर्थ आहे त्याला खरंही म्हणता येत नाही आणि खोटंही म्हणता येत नाही, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, असं राहायला पाहिजे. आपण वस्तीकर वर्तत असे समजा, किंवा आपण रोज हरिपाठामध्ये हरिपाठाच्या अभंगामध्ये एक प्रमाण म्हणतोय, जाणीवने भगवंती नाही,
हरी मुखे म्हणा बघा, जाणीव नेणीव भगवंती नाही. आता देवाचं ज्ञान झालं, त्याला महाराजांचं प्रमाण आहे तिथं. आम्ही ज्ञानेश्वरीमध्ये आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. थोडक्यात काय, मला देवाचं ज्ञान झाले असं जो म्हणतो त्याला झालेलं नाही, आणि ज्याला झालेला आहे तो सांगत नाही नाही. ते आमचे तळाशीकर महाराज एक व्यवहारातलं उदाहरण द्यायचे. पूर्वीच्या काळी आडातलं पाणी काढायचं राहतातनं, दोर तुटून घागरी खाली पडायच्या. कितीतरी घागरी आमच्या गावातसुद्धा ते पडलेल्या असायच्या. ती एकच माणूस गावातला बुडणारा, तो खाली बुडायचा. पाणी स्वच्छ आडातलं खदुळलेलं नसते, वरनं घागर दिसते, त्याला खाली हाताला लागते घागर. वरनं माणूस, ती बाई म्हणते, मामा सापडली काय घागर? त्याला सापडली खरं, आता बोलता येईल? पाण्यात असल्यानंतर बोलता येणार नाही. हे जसं साधुबोध झाला तो नरुनिया ठेला. ज्याला ज्ञान झालं ते सांगायला उरत नाही, आणि ज्याला सांगतो त्याला झालेलं नाही. हे सरळ आहे, ते सरळ आहे. म्हणून इथं जाणीव नेणीव भगवंती नाही. त्याला बरीच उदाहरणं आहेत, आपल्या सगळ्यांच्या परिचय आहेत. न बोलणेवरी बाळा पतीशी रूप करे, असं माऊलींचं एक दृष्टांत आहे. ते तुम्हाला माहिती आहे, आता ते सांगत नाही. बोल निमाल्यावरी अचर्चात अशी अवस्था आहे. म्हणून देवाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान हे दोन्ही नाही महाराज. ते कसं आहे, आता तेच बघा, आठव नाठव नाही, गेले भाव आणि अभाव. आता इथं शास्त्रीय शब्द आहे, भावही नाही अभावही नाही. मग देव कसा आहे महाराज, भावरूप का अभावरूप? विचारसागरामध्ये आहे सागर महाराज, देव भावरूप का अभावरूप? देव भावरूपही नाही आणि अभावरूपही नाही, केवळ भावरूप आहे. काय म्हणायचं त्याला आता? केवळ भावरूप. मग ते केवळ भावरूपात अशी अनुभूती आली की मग आता सगळीकडे देवाचीच प्रतिभा अनुभूती आल्यानंतर हे विकार राहू शकत नाहीत, कडूपण शिल्लक राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात, पिकली या शेंद कडूपण गेले. फक्त तिथं आता वाट बघायला लागते पिकायची. होय ना, पिकायची वाट बघायची. नुसतं गळ्यात माळ घातल्यावर लगेच वारकरी झाला असं म्हणता येत नाही महाराज. त्याला भगवंताने म्हटले, बहुनाम जन्मनांते ज्ञानवाना प्रपदंते वासुदेवा सर्वमिती सह महात्मा सह दुर्लभा. मागा अनेक जन्मामध्ये ते करायला लागते महाराज. त्यावेळी ती अनुभूती होती. हे समजतही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो भक्ता माझी रावो आणि ज्ञानीय तुची कधी म्हटलंय त्याने मुखी नाम हाती मोक्ष. पण इतकं ते सोपं नाही महाराज. त्याला अगोदरचा अभ्यास असावा लागतो. जसं व्यवहारातलं बघा की, ते शेंदाचं सोडून द्या, लोणचं घालता का नाही? लोणचं आज लोणचं घातलं आणि उद्या सकाळी खाया काढलं तर चालतंय लगेच? नाही, अजून नाही चालत. ते काय करायला लागते, त्याला काय व्हायला लागतंय? मुरायला लागतंय. लोणचं जसं मुरायला लागतंय तसं परमार्थामध्ये मुरायला लागतंय महाराज. हळूहळू डाळे केऊ त्यांनी एके वेळे येणे मार्गाचे बळे निश्चित टाकी मुरायला लागते. मग त्याला पहिल्यांदा वारकरी व्हायचं, नामचिंत. तुकाराम महाराजांनी ते केलेलं आहे. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे, अगोदर त्यांनी केले ते महाराज. चरित्र जर बघितलं तर पहिल्यांदा नुसतं माळ, घराणं वारकरी होतं, माळ होती गळ्यात महाराजांची. अगोदर माळ होतीच, मला वाटते पाळण्यातच असणार माळ. देवाचं नाम घ्यायचे
पण आईवडील लहानपणीच गेले आणि सगळी जबाबदारी अंगावर पडली आणि पश्चाताप झाला. नुसतं नामाशिवाय दुसरं काही केलं नाही, नामच घेतलं. रात्रंदिवस नाम, रात्रंदिवस नाम नाम. एवढं नाम घेतलं की त्यांची वाचा थांबायला गत्यंतर नाही. आणि म्हणून ते लोकांना सुद्धा सांगायला लागले. लोकांना सांगायला लागले. काय सांगायला? काय म्हणतात त्याला, अभंग आहे, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. त्यासाठी प्रयत्न आहे, त्यासाठी अभ्यास आहे, त्यासाठी खटपट आहे, अभ्यास आहे महाराज. आता आमचं तुमचं सांगतो व्यवहारातलं. आता बरीच वर्षे मी कीर्तन करतो आहे, सगळे तुम्ही ऐकता, तुम्हीसुद्धा परमार्थ करता. पण काही वेळा का नाही ओवी आठवत नाही, काही वेळा अभंग आठवत नाही. असं का घडतं आहे? माझं मी चिंतन केलं त्याचं, मी तुम्हाला दोष देते, मी माझं मी. तर असं घडायचं कारण काय असेल तर आमच्या त्या नामचिंतनामध्ये खंड पडतो आहे, सातत्य नाही, अनुभव कमी पडतो आहे. सातत्य पाहिजे त्याला. त्यांनी सांगितलं ना काय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ, किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग, असं म्हटलं आहे. असं ज्यावेळी अवस्था होईल त्याच वेळी ते नाहीतर येऊ शकत नाही, कुठेतरी खंड पडतो आहे महाराज. तेव्हा काय करूया, सगळ्यांनी मिळून आता देवाचं नाम घेऊया, मोठ्याने घ्या. कारण कीर्तनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं असते. प्रवचनात एकट्यानंच बोलायचं आणि बाकीच्यांनी फक्त श्रवण करायचं. पण कीर्तनात सगळे सकाळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की म्हणा. पिकलिया शेंद कडू पण गेले, तैश्याम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघे आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. ह्या 3 पदात आपण थोडक्यात चिंतन बघितलं, माझ्या प्रज्ञेप्रमाणे आपणासमोर मांडलं. ह्या सगळ्याचं तात्पर्य असं आहे, ती देवाला शरण जाणे, देवाला शरण जाणे. महाराजांचा एक अभंग आहे, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. कुणाला भाग्यवान म्हणावं? जे पंढरीरायाला शरण गेले त्यांना. तुमचं आमचं काय मत आहे? भाग्यवान कुणाला म्हणतो आपण? कुणाला? उपाध्यक्ष. भाग्यवान कोण? कोण भाग्यवान? ज्याच्याकडे धनसंपदा बरीच आहे ते भाग्यवान. प्रत्येकाची मतं भिन्न आहेत. लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा झाला, भाग्यवान म्हणतो ना आपण. एखाद्याला लॉटरीचं तिकीट लागलं, काय म्हणतो? भाग्यवान. ज्या माऊलीला मुलबाळच नाही लग्न करून 10-12 वर्षे, ती कुत्रीला सुद्धा म्हणते भाग्यवान. कुत्रीला पिल्ली की बरीच असते, ती बघितली तिले की काय बिचारी भाग्यवान, किती पिल्ले आहेत पण मला एक सुद्धा नाही, म्हणजे तिला ती भाग्यवान. प्रत्येकाची मतं
भिन्न भिन्न आहेत. होय ना. कुणाचं कोण कुणाला भाग्यवान म्हणलं. कलाकाराला आम्ही भाग्यवान म्हणतो. कलाकार आहेत मग टी व्हीचे, सिनेमाचे, नाटकाचे जे गायन करणारे आहेत गायक, त्यांना आम्ही भाग्यवान म्हणतो. काय आवाज भगवंताने दिला आहे, भाग्यवान आहेत. जे आमदार, खासदार, मंत्री, संत्री आहेत त्यांना आम्ही काय म्हणतो, भाग्यवान म्हणतो. तर व्यवहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्यांना ज्यांना आम्ही भाग्यवान म्हणतो त्यांना झोप लागते का विचारा. झोप लागते का विचारा. मी ते बऱ्याच वेळ सांगितलं उदाहरणं. जमशेदजी टाटा, आमच्या देशातले प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे संस्थापक पहिले. ती 61 निमित्त त्यांची गाणे मुलाखत झाली ती. आणि ती मी मुंबईला आम्ही गेल्यावर ते पाहुण्याकडे गेलतो आणि ते मासिक ते पोलीस असल्यामुळे त्यांना ते स्मरणिका तिथं होती. त्यात ते लेख आलेला वाचलात आम्ही. तर ते वार्ताहराने त्यांना विचारलं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी आहात का. तर ते म्हटले नाही सुखी. अहो एवढी तुमची संपत्ती आहे, एवढं सगळे कारखाने, एवढं काय काय आहे, असून काय करायचं, काय नाही सुखी. तुम्ही सुखी नाही. मग तुमच्या मते सुखी कोण. ते म्हणले मुंबईत असणार ते म्हणले चौपाटीवर वडापाव खाणारा हमाल सुखी. मग त्यांनी विचारलं असं कसं काय. हे बघा म्हणले, आता आम्ही एवढं सगळं धनसंपत्ती आहे पण आम्हाला रात्रभर ते हिशोबाशिवाय झोप लागत नाही. एसी रूम आहे, पलंग आहे, पण गोळ्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही. जेवायला सगळं पंचपक्वान्न असते पण शुगर असल्यामुळं डॉक्टरची तपासणी केल्याशिवाय जेवून चालत नाही. कुठलंही पाणी पिऊन चालत नाही, ते शुद्ध बिस्लरीच पाहिजे. होय ना. कुठंतरी पत्नीला घेऊन एकांतात फिरायला जावं म्हटलं तर बॉडीगार्ड संघ. एकांत नाही. कसलं सुखी. त्यापेक्षा तो बघा, तो हमाल बघा म्हणले. हमाल म्हटल्यानं लक्षात आलं, केस वाढलेले आहेत, अंगाला घाम फुटला आहे, हाफ चड्डी घातली, बंडी आहे, अंगावर एक टॉवेल आहे, हातात एक ते हुक आहे हमाली करणारा. भूक लागली की वडापावच्या गाड्या येतोय. एक म्हणतात 2 वडापाव 32 वेळा न चावता खातोय. खातोय आणि तिथलाच गेळावर पाणी घेतोय आणि घाट 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 पितोय. मग जरा गुंगी आली की त्या फरशीवर फुटपाथवर टावेल खाली हातरला आणि एक उशाला वीट घेऊन पडला आडवा की तिथंच घोरायला लागतोय. केवढा सुखी. मग बघा कोण भाग्यवान, तोच भाग्यवान. अशी मतं तुकाराम महाराजांनी लोकांनी विचारलं, महाराज समाज तर यांना भाग्यवान म्हणतोय. अजून एक उदाहरण सांगतो राहिले सांगायचं. तुम्ही आम्ही सगळे वारकरी आहोत ना, आता इथं आलेले सगळे वारकरीच आहेत, होय की नाही. तुम्हाला आईची शपथ घालून मी विचारणार, वारकऱ्यांना मुलगीचं लग्न करायचं आहे. महाराज मुलगीचं लग्न करायचं आहे आपल्या. आणि 2 स्थळं आल्यात. 2 स्थळं आल्यात. एक स्थळ आहे परिस्थिती गरीब आहे, घर नाही, दिसायला देखना नवरा आहे, वारकरी आहे, पकवाज उत्कृष्ट वाजवतोय, आई वडिलांची सेवा करतोय, साधं घर आहे. असं एक स्थळ आहे. आणि दुसरं एक स्थळ आहे मुलगा दिसायला जरा कुरूप आहे, सावळा आहे, खरं नोकरीला आहे, इंजिनियर आहे, महिन्याला 4 लाखाचं पॅकेज आहे, बंगला आहे, 4 व्हीलर गाडी आहे, सगळं आहे. अशी 2 स्थळं आल्यात. तुम्ही आम्ही वारकरी कुणाला मुलगी देऊ. मी शपथ घातली कुणाला देऊ. 4 व्हीलरवाल्या देणार का नाही. कारण अजून देवावर संत वाक्यावर आमचा वारकरी असून सुद्धा विश्वास नाही. हे ते सिद्ध होतं आहे महाराज. मी कशासाठी सांगालो मुद्दाम हे, देवावर अजून आमचा विश्वास नाही, संत विचारावर विश्वास नाही. तुकाराम महाराज म्हणतात
भाग्यवंत म्हणवता या शरण गेले पंढरी राया, त्यांना भाग्यवान म्हणा. जे देवाला शरण गेले त्यांना भाग्यवान म्हणा, इतरांना भाग्यवान म्हणून चालणार नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात कशाला भाग्य म्हणायचं. शेवटच्या चरणामध्ये याची लागे काम क्रोध लोभनी माले आईची. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे जे देवाला शरण गेले ते जाणारे त्याला भाग्य म्हणा, त्याला भाग्य म्हणा. बाकीचे व्यवहारिक नश्वर पदार्थामध्ये जे आहे ते काय भाग्यवान त्याला नव्हून, त्याला भाग्यवान म्हणता येत नाही. कारण आमचं चुकते. बरेच जण तुम्ही आम्ही सुद्धा कोणतरी विचारलं कसं काय महाराज, हे देवाच्या कृपेने चांगलं आहे. देवाची कृपा झाली तर चांगलं व्हीत नाही महाराज. तुकाराम महाराजांचा गाथा काढा. देव भक्ताला गी करुणी दी संसार, तो देव भक्ताला आपल्या संसारच करू देत नाही. तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. चरित्र आपल्याला माहिती आहे. नामदेव महाराजांचा जन्म झाला. अगोदर नामदेव महाराजांची थोरली बहीण होती, आऊबाई तिचं नाव होतं, आऊबाई. पण गोनाई मातेला वाटलं मला मुलगा असावा म्हणून पांडुरंगाला नवस केलं. कारण ते दामोशेट्टी पांडुरंगाची म्हणजे पूजा वगैरे करायची. त्यांचं गाव खरं तर नरशी, तिथनं ते पंढरपुरात आले. पांडुरंगाची भक्ती पूजा करायची, पूजापाठ. देवाला तेच पाहिजे होतं. तिने नवस केला, गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, आईचा पुत्र देई भक्त, ज्याला आवडे पंढरीनाथ, शुद्ध देखोनिया भाव, पोटी आले नामदेव. पोटी आले कोण? नामदेव. दामुसेठी हारुशेले, दामुसेठी हारुशले, दामुसेठी हारुशले, दामुसेठी हारुशले. दासी जनीने ओवाळले, दासी जनीने ओवाळले, गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला. तिथं आय विटनेस म्हणून कोण आहे? जनाबाई म्हणे, जनाबाई आहे. म्हणजे तिने ते लिहून जनाबाईंचा अभंग म्हणून सांगतो. दामू शेट्टीनं आनंद झाला. आता उद्याच नामदेव महाराजांचं काय आहे?
त्याच्यामुळे लक्षात आलं. थोडक्यात आपण हे करूया, वेळेत आपण पूर्ण म्हणजे शेवा आटपूया. आता ते मोठे झाले नाही, आता ते पांडुरंगाचे भक्त आहे, सगळं आहे, सगळं घराणं चांगलं आहे, वारकरी आहेत. एक दिवस दामो शेट्टी काही कामानिमित्त बाहेर गेले आणि गोनाई माता म्हटली नामदेवला देवाला नैवेद्य दाखवून ये. ठीक आहे, गेले. ते गात्यात आहे, ते म्हणजे नामदेव चरित्र, नामदेव महाराजांच्या गात्यात नामदेव चरित्र आहे, त्यांचाच अभंग आहे. त्यांच्या अभंगामधलंही सांगालो आहे मी. ते चरणपाठ नाहीत पण त्याचा भाव सांगतो. नामदेव महाराज गेले, देवा घ्या नैवेद्य. देवानं नैवेद्य खाला की हो. आता तिथं काही कथाकार हे सगळं ते त्या चटणी मीठ लावून ते सगळं सांगतात. पण ते दामू शेट्टी म्हणजे नामदेव महाराजांनी स्वतः आलेले म्हणजे तिने ते चुकवलं असावं कदाचित. जेवले, रिकामत ताट घेऊन आले. आई ताट घे. आणि नैवेद्य कुठं आहे रे? नैवेद्य कुठं आहे म्हणजे देव खाले. आजपर्यंत कधी 15 वर्ष झाले आजपर्यंत आम्ही पूजा करतोय, देवाचे नैवेद्य अर्पण करतोय. देवानं कधी नैवेद्य खाला आणि आज खाऊन देवानं नैवेद्य खाला म्हणतो. तुला घरात काही कमी आहे का? तिथं नैवेद्य खाऊन याला. नामदेव महाराज म्हटले, आई नाही खायला, मी देवानंच खाल्लं. ह्यांचं वांदर आले, तेवढ्यात कोण आलं? दामू शेट्टी आले. काय चाललंय, काय चाललंय ऐका. पोरगा तर आमचं मोठं झालंय म्हणते. काय झालं? लबाड बोलायला लागले. काय लबाडी केली? देवाला नैवेद्य दाखवाय पाठवून दिलं होतं तुम्ही नाही म्हणून, देवानं नैवेद्य खाला म्हणतोय. दामो शेट्टीने जास्त लांबडला म्हणले. म्हणजे आता उद्या सकाळी बघू, प्रचिती घेऊ. आणि दुसरी दिवशी सकाळी नैवेद्य घेतला. दामो शेट्टी बरोबर गेले. देवाजवळ गेले नामदेव महाराज. देवा खावा नैवेद्य. हे बघा तुम्ही दोघंही बाहेर थांबा म्हणून सांगितलं. देव बोलत होते, मी जेवतो. दामू शेट्टीने ते बाहेर थांबले. देवानं दुसऱ्या दिवशी बी नैवेद्य खाला. दामू शेट्टीच्या डोळ्यामध्ये पाणी व्हायला लागलं. देवा 15 वर्षे तुला आम्ही उपवासी ठेवलं आणि माझ्या नामाकडून तो नैवेद्य दिला. मग आता असं चमत्कार बघितल्यानंतर नामदेव महाराजांना देवाचं एवढं ध्यान लागलं. रोज दर्शनाला जायचं, ते असं एकटक बघितच बसायचं. पापणीसुद्धा हलायची नाही. कारण आईला त्याचं हे नाही. अरे काहीतरी कामधंदा कर, आपला धंदा शिंप्याचा आहे, कामधंदा कर, रात्रंदिवस कापडं शिवायची, बाजारात विकायची. ते काय लक्षच नाही त्यांचं. हे देवळात गेले की तिथं मग एक दिवस वैतागून ते गोनाबाई मंदिरात गेले तर हे असं बघित ताटक लागल्यासारखं एकसारखं बघितच देवाकडं. आठव गेले भावाभाव. काय नाही आठवे, मी कोण आहे, कुठं आहे, काय माहिती नाही. दंडाला धरायला हलवल्यावर बाद करेन खाली पडला, जसं प्रेत पडावं तसं. अरे काय झालं काय झालं काय झालं? मग शुद्धीवर आले. नामदेव महाराज आईला म्हणतात, आई देवाचं ध्यान लागलं होतं, तू काय म्हणून मध्ये आलीस? माझा भंग केला असतो. समाधी लागली ती देवाच्या रूपाची. आणि ते रोज तसं यायला म्हटलं, त्या देवालाच गोनाईने शिवा द्यायला चालू केलं. तू काय चांगला नाहीस, आमच्या घराचं वाटोळ करतोस काय तू? ते असं तसं. त्या पुंडलिकाला एक काम नव्हतं म्हणून त्यानं तुला उभा केला वगैरे वगैरे. ते अभंग वाचून बघा गात्यातले. ही स्थिती आहे महाराज, ही स्थिती आहे. ह्याच्या पाठिंबाचा कसा आहे, महाराजांची बरीच प्रमाण आहेत. येती तुझ्या भजना आड, दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठी रुची ठेवून गोड, देखत नाड कळतसे, मरती मेली नेनो किती, हाची लाभ तयाचे संगती, म्हणून येतो का कुळती, धीर तो चित्ती दृढ द्यावा. देवाला विनंती केली महाराजांनी. ही स्थिती आहे महाराज. आणि म्हणून इथं शेवटच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात, भाग्यवान कोणाला म्हणावं तर जे देवाला शरण गेले ते भाग्यवान. बाकीच्या आभाषिक पदार्थामध्ये ज्यांना ज्यांना प्राप्ती झाली त्यांना भाग्यवान, कारण ते जाणारच आहे. ते काय बरोबर येणार नाही. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर काय नेता येत नाही, पण त्यातच आपण गुंततोय महाराज. आणि म्हणून भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरया. तसं इथं तुका म्हणे, भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मीजे, याच लागे. यासाठीच माणसा देह दिला. माणसाच्या देहाला येऊन देवाला शरण दिली. इंद्रिय हात पाय कान
डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. यासाठी हा ध्येय माणसाचा मिळाला आहे. म्हणून महाराज म्हणतात संसारी जन्मीजे याची लागी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.